नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. राज ठाकरेंचे एक शिलेदार प्रकाश महाजन त्यांना पक्षाला रामराम केला आणि ते सोडून गेले त्या पक्षाला. आणि त्याच्या आधी एक महत्त्वाचा व्यक्ती त्यांना सोडून गेला, ते म्हणजे खेडचे माजी नगराध्यक्ष की कोण होते, वैभव खेडेकर. आता त्यांचं पद मला काय एवढं काय माहीत नाही, पण कोकण भागामध्ये खेड आणि त्या सगळ्या आजूबाजूच्या भागांमध्ये मनसेचा एक महत्त्वाचा नेता म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जायचं. ते देखील पक्षाला रामराम करून सोडून गेले. वसंततात्या गेले. आता ते कशामुळे गेले, काय गेले, त्यांचं पुढं आता काय होईल बरं, ते गेलेत, पण ते पुन्हा आलेत यांच्याच याच्यात. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र झालेत आणि ते देखील उद्धव ठाकरेंच्या याच्यात आहेत. पण एक फक्त मनसे म्हणून एक पक्ष किंवा राज ठाकरे म्हणून त्यांचा पक्ष म्हणूनच आपण घेऊया. बाकीचे त्यांची कोणासोबत गेले काय ते बाजूला सगळं ठेवा. पण राज ठाकरेंना या सगळ्या गोष्टींचा तोटा आणि नफा किती याच्याविषयी आज बोलायचंय. बरं, मनसे पक्ष स्थापन झाल्यापासून अनेक जण मनसेला सोडून गेली आणि जेवढी लोक तिकडे गेली, निघून गेली, मनसे पक्ष सोडून गेली, त्यातले अनेक आज आमदार आहेत, मंत्री आहेत. त्याच्यामुळे असं नाहीये की पक्ष सोडून गेल्यानंतर त्याचं वाटोळत झालं किंवा त्याला कोणी विचारतच नाहीये किंवा तो काही करूच शकला नाही किंवा अशा काही गोष्टी नाहीयेत. अर्धे गेले, ते नसतील राजकारणामध्ये मोठे झाले, पण अर्धे जेवढी लोक सोडून गेली ते आजही मंत्री आणि चांगल्या पदांवरती आणि डबल 3 4 वेळा आमदार झालेले आहेत. त्याच्यामुळे इथून निघून गेल्यानंतर असं काही होतं असं तरी आपण म्हणू शकत नाहीये सध्या. पण प्रकाश महाजन जाणं आणि खेडचे वैभव खेडेकर जाणं ही मोठी आणि सगळ्यात मोठी झीज मनसे पक्षाची आहे असं मी वैयक्तिक तरी मानतो. प्रकाश महाजन हे RSS आणि या सगळ्या याच्या फार जवळचे, अत्यंत जवळचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातली ती सगळी लोक. त्याच्यामुळं प्रकाश महाजनांना राज्याचं राजकारण अत्यंत उत्तमरित्या माहिती आहे. ते प्रकाश महाजन राज ठाकरेंच्या एकंदरीत सगळ्या हिंदुत्ववादी विचारांना चांगले जवळून ओळखायचे आणि त्याच्यामुळं ते पक्षामध्ये आले आणि त्यांनी पक्षाचं नेतेपद आणि प्रवक्तेपद घेतलं आणि ते बोलत होते, उत्तमरित्या पक्षाची बाजू मांडत होते, योग्यरित्या त्यांना व्यवस्थित सगळ्या गोष्टी माहिती होत्या आणि ते सगळ्या गोष्टी करत होते. बरं, राहिला प्रश्न वैभव खेडेकरांचा, तर कोकण सारख्या भागामध्ये जिथं मनसे सत्तेत कधी नव्हती तिथं वैभव खेडेकर आपली सत्ता आजमावून दाखवायचे. तिथल्या सगळ्या युत्या आघाड्या या सगळ्या स्थानिक लेवलच्या राजकारणामध्ये त्यांचा चांगला वरदहस्त होता आणि स्वतःची एक भक्कम बाजू आणि कोकणामध्ये काहीतरी मनसेचं एक अस्तित्व टिकवण्याचं काम वैभव खेडेकरांनी केलं आणि ते देखील सोडून गेले. प्रकाश महाजन इकडून सोडून गेले, वसंत मोरे सोडून गेले, त्या रुपाली ठोंबरे सोडून गेल्या, अशी असंख्य लोक मनसे पक्षाला सोडून गेली. तरीही राज ठाकरे आजही तेच म्हणतात की एक गेला तरी मी 1,00,000 करीन आणि ती ताकद माझ्यामध्ये आहे. बरं, राज ठाकरेंच्या या ताकदीचा अंदाज घ्यायला गेलं तर निश्चित त्यांच्यामध्ये ती क्षमता आहे. ते अनेक नेत्यांना मोठं करतात आणि मोठी केलेली नेते सगळे बाकीच्या पक्षांमध्ये निघून जातात. त्याच्यामुळं राज ठाकरेंना कुठेतरी बांध घालण्यासाठी किंवा धरणाला आपण म्हणतो ना बांध घालून पाणी अडवायचं, तसे बांध घालून पक्षातले नेते अडवताना येत नाहीयेत असा अनेकांचा आरोप आहे. म्हणजे याचं असं होतंय की मेहनत आपण घ्यायची, या सगळ्या लोकांना मोठं करण्याची मेहनत आपण घ्यायची आणि त्यानंतर ही सगळी लोक दुसरीकडे जाणार आणि तिकडे जाऊन आयती मोठी होणार. या सगळ्या गोष्टी राज ठाकरेंना असं वाटतंय की आपल्यातून निघून गेलेली सगळी माणसं ही सगळे चोर आहेत, लबाड आहेत, स्वार्थी आहेत आणि त्याच्यामुळे ती सगळी निघून गेली. पण एक गोष्ट लक्षात घ्या, आतापर्यंत गेलेली असंख्य लोक, त्यातला 1 2 3 आपण म्हणू 50% लोक ही स्वतःच्या स्वार्थासाठी गेले असतील, पण 50% लोक ही नाराज होऊन गेलेत, ज्यांना कुठे ना कुठेतरी त्यांची काहीतरी मागणी होती, त्यांचं म्हणणं होतं आणि ते कुठे ना कुठेतरी ऐकलं गेलं नाही, ते पूर्ण केलं गेलं नाही आणि त्याच्यामुळे ही सगळी लोक सोडून गेलेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी तळागाळातून मोठी केलेली लोक, जेवढी सगळी लोक मोठी केली, त्यांना कसं थोपवायचं, त्यांना आपल्या जवळ कसं ठेवायचं, त्यांच्यामध्ये निष्ठा कशी पेरायची, या सगळ्या गोष्टींमध्ये ते पारंगत होते. आता या सगळ्या गोष्टी राज ठाकरे करत नाही आहेत का, तर निश्चित करतायत. पण त्याच्या मागची तुम्हाला गोष्ट मी सांगतो, या पक्षाचा मी जवळून अभ्यास केलेला आहे. त्याच्या मागची गोष्ट अशी आहे की राज ठाकरे प्रत्येक लोकांवरती, प्रत्येक कार्यकर्त्यावरती, प्रत्येक पदाधिकाऱ्यावरती जातीनं स्वतः लक्ष घालू शकत नाहीत, कारण तो तेवढा मोठा गोतावळा आहे, त्यांना ते शक्य होणार नाही. मग त्यांच्या खालची जी नेमलेली फळी आहे ती नक्की करते काय, हा सगळ्यात पहिला प्रश्न उभा राहतो. आता अनेक जण शिव्या घालायला येतील, ते ठीक आहे, त्यांना असं वाटतं, पण एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येकाचे मतमतांतर असतात. मी जोपर्यंत मनसेसोबत होतो, कधीपर्यंत, जोपर्यंत मला वाटत होतं की ह्या भूमिका राज ठाकरे पार पाडतात आणि योग्य पाडतात आणि कुठेतरी ते चांगल्या मार्गावरती चालतात. आता ज्या दिवशी मला असं वाटेल की हे कुठेतरी चुकीचं होतंय, काहीतरी वेगळं होतंय, त्यावेळेला पण मी त्यांच्यासोबत राहणं हे
मूर्खपणा आहे, त्यावेळेला आपण तिथून बाजूला निघालं पाहिजे. असेच अनेक सोडून गेलेले आतापर्यंतचे नेते, त्यांचं देखील अर्ध्या नेत्यांचं मी म्हणतो असंच काहीतरी मतमतांतर असेल आणि जनतेने दिलेली जी काही वोट आहे आतापर्यंतची 16-17 वर्षामध्ये, त्याही जनतेने कुठेतरी हाच विचार केला असेल. याचा अर्थ आपण कुठे ना कुठेतरी या सगळ्या लोकांना, जी लोक आतापर्यंत आपल्यासोबत होती ना आता पुढे निघून जात आहेत, त्या लोकांना कुठे ना कुठेतरी आपल्या प्रवाहामध्ये ठेवणं, म्हणजे माझं वैयक्तिक सांगत नाहीये की या नेत्यांना तुमच्या पक्षातल्या, हे आपलं काम आहे, ही आपली जबाबदारी आहे. पण मनसेमध्ये आतल्या आत फार राजकारण असतं, त्यावरच्या नेत्यांकडे किंवा खालच्या असं सगळ्या गोष्टी असतात त्या, आणि त्या प्रत्येक पक्षामध्ये असतात. पण बाकीच्या पक्षातील लोकांना या सगळ्या गोष्टी हातामध्ये घेता येतात, त्या व्यवस्थित सांभाळता येतात. उद्धव ठाकरेंना ते जमलं नाही, 40 जण निघून गेले, सत्ता परिवर्तन झालं आणि सगळ्या गोष्टी होत्याचं नव्हतं झालं, ते आपण सर्वांनी पाहिलं. प्रत्येक पक्षामध्ये असं होत असतं आणि या सगळ्या गोष्टींमुळं कुठे ना कुठेतरी राजकीय पक्ष म्हणून त्याला त्याचा तोटा होत असतो. पण राज ठाकरेंना झालेला तोटा 16 वर्षात अजून भरून निघाला नाही, त्यामुळं कुठे ना कुठेतरी विचार करणं फार महत्त्वाचं आहे. बरं, उद्धव ठाकरे जरी निघून गेले, उद्धव ठाकरेंची 40 लोक एकनाथ शिंदेनी जरी निघून गेले असतील, तरी उद्धव ठाकरेंना 10-15 आमदार मिळवण्याची त्यांच्यात ताकद होती, खासदार 5-7 मिळवण्याची त्यांच्यामध्ये ताकद होती. त्याच्यामुळं पक्षीय संघटना त्यांच्या तशा मजबूत होत्या, कुठे काय करायचं हे त्यांना व्यवस्थित कळत होतं. पण राज ठाकरेंना असं काही करता आलं नाही, की मी त्यांना अशी दाखवता आली नाही. जे काही 13 आमदार दिले त्याच्यानंतर जी काही पक्षानं घसरण, ती आत्तापर्यंत कोणत्याच गोष्टीत त्यांना यश येत नाही. आणि आता त्यांनी उचललेलं पाऊल, भाऊभाऊ एकत्र येण्याचं पाऊल, ते आता सगळा रिझल्ट आणि सगळ्या गोष्टी तुम्हाला पुढे कळतील. पण यातून तोटा वैयक्तिक मनसे नावाच्या पक्षाला आहे, कारण लोक जेवढी तुम्हाला सोडून जातील तेवढा एक उभा करण्यासाठी 5-10 वर्ष जातील. तो लोकांमध्ये वावरेपर्यंत, महाराष्ट्रापर्यंत पोहोचण्यापर्यंत, या सगळ्या गोष्टी करेपर्यंत तुम्हाला 2-3 निवडणुका तुमच्या निघून गेलेल्या असतात. कारण कितीही मोठा नेता जरी असला तरी लोक त्याला लगेच ॲक्सेप्ट करत नाहीत. त्याला कुठे ना कुठेतरी पक्षीय बळ असावं लागतं, त्याला कुठे ना कुठेतरी एखाद्या नेत्याचं पाठबळ असावं लागतं, त्याशिवाय त्याला निवडणूक लढता येत नाही. फार क्वचित अशी लोकं असतात जी स्वतःच्या किमयेवरती आमदार होतात, खासदार होतात किंवा नगरसेवक होतात. मग आता मनसेकडे चेहरे किती, तर फार मोजके चेहरे राहिलेत आणि तेही फार मतदान घेतील असं राज्यामध्ये सध्या दिसत नाहीये. किंवा ज्या मनसे पक्षाला आता असं वाटतं की जरे सोडून गेले ते गेले, त्यांची काही आम्हाला गरज नाही, आम्ही आता उद्धव ठाकरेंसोबत आहोत, आम्हाला आता आमच्या दोघांच्या भाऊभावांची युती, त्यामुळे मराठी माणूस आम्हाला मतदान करेल, या भ्रमामध्ये राहण्यात काही अर्थ नाहीये. कारण जोपर्यंत तुमच्या पक्षाच्या संघटना मोठ्या होत नाहीत किंवा असत नाहीत, तोपर्यंत कोणताही पक्ष सत्तेला हात घालू शकत नाही, एवढं लक्षात ठेवा. कोणताच पक्ष सत्तेला हात घालू शकत नाही. तुम्ही कितीही मोठे असा, तुम्ही मोदींसोबत जा नाही तर काँग्रेससोबत जा, जोपर्यंत तुमच्या संघटना मोठ्या नाही आहेत तोपर्यंत तुम्ही मोठे होऊ शकत नाही. कारण होतं कसं, जिथं 4-5 पक्षांची युती होते किंवा 2 पक्षांची युती होते, तिथं एखाद्या जागेवरती एखादा नाराज असतो आणि एखादा खुश असतो. मग त्या नाराजाची मतं सगळी विरोधात जातात, कारण याला पाडण्यासाठी हे स्थानिक दर्जाचं राजकारण होत असतं. त्याच्यामुळं या सगळ्या गोष्टींमध्ये युत्यांना आणि आघाड्यांना फटका बसत असतो, पण तो सहसा दिसून येत नाही. मग अशा वेळेला आपल्या पक्षातील नेते, आपल्या पक्षातील महत्त्वाचे चेहरे तेच कामी येतात, कारण त्यांच्यावरती लोक विश्वास ठेवून मतदानाने या सगळ्या गोष्टी करत असतात. पण राज ठाकरेंनी प्रकाश महाजनांना सोडणं आणि वैभव खेडेकरांना सोडणं हे भविष्यात येणाऱ्या काळासाठी नक्कीच तोट्याचं आहे, एवढं मी निश्चित सांगतो. आणि मनसेसारख्या पक्षाला सत्तेत यायचं असेल ना, तर ही वाहून जाणारी जी काही लोकांनी जी काही माणसं आहेत, त्यांना प्रत्येकाला नाव ठेवण्यात किंवा अरे चल गेलास तू, उडत गेलास, तुमच्यासारख्या भ्रष्ट नेत्यांची गरज नाही, तुमच्यासारख्या स्वार्थी लोकांची गरज नाही, हे ते अशा तशा गोष्टी, टीका लगेच होणं, लगेच सगळ्यांनी तुटून पडणं, या सगळ्या गोष्टीतून काही साध्य होणार नाही, उलट तुमच्या पक्षाचा तोटा होईल. त्यामुळे या सगळ्या गोष्टी समजून घेणं, त्याचा अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे. कारण सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण हे कोणत्याही मोठ्या अशा भव्य गोष्टीवर अवलंबून नाही, की काहीतरी या म्हणजे आता समजा 2 भाव एकत्र आले किंवा उद्या काँग्रेस आणि भाजपा एकत्र आली म्हणून आम्ही त्यांना मतदान, काही असं होत नाही. लोक पण शहाणी आहेत, फार हुशार आहेत. लोकांना जिथं फायदा वाटतो, लोकांना जिथं असं वाटतं की इथं आपलं काम होईल, किंवा लोकांना असं वाटतं की हा माणूस महत्त्वाचा आहे, किंवा लोकांना असं वाटतं की तो कोणत्याही पक्षाचा असो की हा माणूस आपलं काम करू शकतो, लोक त्यालाच मतदान करतात, एवढं फक्त लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या आत्ताच्या झालेल्या विधानसभेमध्ये माझा मागचे काही व्हिडिओ काढून बघा, मी तेव्हाही तुम्हाला सांगितलंय की इथून बशीच्या बशी हजारो, शहरातून लाखो लोक गावाला मतदान करण्यासाठी गेलेत. त्यांनी हा विचार नाही केला की
उडत गेलं ते मतदान, आम्हाला काही घेणं देणं नाही आहे. 5-5, 6-6 हजार, 10-10 हजार एका मतामागे घेतलेत, गाड्याच्या गाड्या करून लोक तिथपर्यंत गेलेत. त्यामुळं असं समजू नका की मोठे मोठे पक्ष आणि मोठ्या मोठ्या आघाड्या आणि युत्या नसल्या काही गोष्टी झाल्यानंतर काय आम्ही सत्तेतच येऊ, असं काही होत नाही. इंडिया आघाडी किती पक्षांची आहे या देशामध्ये, तरी त्यांना काही एवढं करता आलं नाहीये. बरं, जरी त्यांच्या जागा जरी वाढल्या असतील तरी हरवता मात्र आलेलं नाहीये. महाराष्ट्रामध्ये जरी आघाड्या या सगळ्या गोष्टी झाल्या असल्या तरी त्याचा चमत्कार एवढा काही करता आला नाहीये. लोकांना जिथं फायदा होतो लोक तिथं मतदान जाऊन करतात. त्यामुळे राज ठाकरेंनी ही लोक जपणं फार महत्त्वाचं आहे. कारण रोप आपण लावायचं आणि ते फळं द्यायला दुसऱ्याच्या दारात जाणार, याचा काही उपयोग नाहीये. यातून पक्ष खाली खाली आणि खालीच घसरत जाईल, एवढं मात्र नक्की.